आता आरक्षण मिळालेलं आहे, आता तुम्ही म्हटलेलं आहात, पुढची दिशा काय असणार आहे? नाही नाही, आणखीन राहिले ना, पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिला आहे. तर मला शिवेंद्रराजे साहेब म्हणलेत, शंभूराजे देसाई साहेबांनी ते दोघं, की आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता. पश्चिम महाराष्ट्रात कसे 15 लाख नोंदी आहेत, त्याच्यात 15 लाखातून 42 लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणात जाणार आहे. त्यामुळं सातारा संस्थान, कोल्हापूरचं, अंश संस्थांचं हे गॅजेटियर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं. आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते, कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव 2 अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता. हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय, जे आर काढू. आता हे निघाला आहे, पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना. मराठवाड्याचा, हैदराबादचा काढला आहे, परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. अंमलबजावणी झाली, पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. बघूयात देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतात, कारण मराठ्याचे मतं त्यांना पडायला लागले, हे त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे आरक्षण दिल्यामुळं. पण आता नुसतं जे आरवर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडूसुद्धा शकते. ना हवात जाऊ नका, ते जातात महानगरपालिका आल्या आणि कुठं हवात जातात, पुन्हा त्याने फुटाने का लागते. मग रेवडे एकाच काम जात्रात जाऊन